कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या। कित्येक ठिकाणी प्रशासन अपुरं पडत असलं तरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत शहरात विकास कधीच थांबला नाही। उल्हास नदी रुंदीकरण, घाट सुशोभीकरण, विठ्ठल मूर्ती, राम मूर्ती, शहरातील प्रशस्त रस्ते, गटार, विद्युत दिवे यासारखी कित्येक कामं आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नानं आणि संकेत भासे यांच्या पाठपुराव्यानं पूर्ण झाली। कर्जत शहरात नगरपालिकेमध्ये सत्ता नसली तरी 8 नगरसेवक घेऊन शिवसैनिकांनी रणशिंग फुंकलं आणि गटनेते संकेत भासे यांच्या माध्यमातून शहरामध्ये विकासात्मक कामांना सुरुवात केली। आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे कर्जत शहरातल्या महत्त्वाच्या कामांचा आराखडा मांडत संकेत भासे यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला आणि अखेर आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट नगरविकास विभागातून कर्जत शहरातल्या नागरी सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला। काही दिवसांपूर्वीच कर्जत शहरामध्ये रस्ते आणि गटारे यांच्या कामासाठी जवळपास 6 कोटींचा निधी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता। नगरसेवक संकेत भासे यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। आता पुन्हा एकदा कर्जत शहरामधल्या विविध कामांसाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून जवळपास 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। संकेत भासे यांच्या माध्यमातून कर्जत शहर नागरी सुविधांनी युक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच दृष्टीनं शहरातील विकास कामांचा आराखडा आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढे मांडून संकेत भासे हे विकास कामांची आखणी करत असतात। नगरपालिकेत सत्ता जरी विरोधकांची असली तरी आम्हीच सर्वाधिक कामं करून विकास करणार, हे संकेत भासे यांचे शब्द आता कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून खरे ठरताना दिसत आहेत। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।